सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. सन्माननीय गडकरीजी यांच्या कुटुंबाचे इथेनॉलचे बरेच उद्योग आहेत आणि इथेनॉल विक्री झाली की त्यांच्या धंद्याला पैसे मिळतात. 4 इथेनॉल वापरलं पाहिजे काही शंका नाही, पण 10%, 15%, 20% आपण आता वापरत होतो. जर 85% वापरायचं असेल तर इंजिनमध्ये प्रचंड बदल करावा लागतो, अन्यथा जुन्या इंजिनमध्ये वापरलं तर इंजिन खराब होतं. फक्त अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे घाईगर्दीने हा निर्णय राबवता तज्ज्ञांच्या समितीनं चर्चा करून त्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आज इंधनाचा तुटवडा यात काही दुमत नाही आहे. त्यामुळं जैविक इंधन जर तयार केलं, इतर मार्गाने इंधन तयार केलं तर आपल्याला पाहिजे. आपण सौर ऊर्जा निर्माण करतोय, पवन ऊर्जा निर्माण करतोय, परंतु एखाद्या कुटुंबाला फायदा होईल म्हणून निर्णय बदलणं त्याबद्दल आमचा आक्षेप आहे. करोडो रुपयाच्या गाड्या आहेत त्यांच्याबद्दल मला काही सहानुभूती नाही. त्या लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. ते सरकारला घाबरून आपलं जय मोदी त्यांचं चाललेलं आहे. तुमचं तर नुकसान होत असेल तर रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि सरकारला जाब विचारला पाहिजे. सामान्य माणूस भरवला जातो. ही फसवी कर्जमाफी आहे. मुळातच कर्जमाफीची गरजच भासणार नाही. जर तुम्ही शेतकऱ्यांना हमीभाव दिला आणि नैसर्गिक आपत्ती आली तर प्रामाणिकपणे त्याचा विमा दिला तर शेतकरी पैसे मागणार नाहीत. पण तुम्ही दोन्ही गोष्टी करत नाही. दर वाढायला लागले सोयाबीनचे की लगेच बाहेरनं सोया तेल आयात करता, सोयाबीन आयात करता, दर पाडता. गुजरातची तेल लॉबी सरकारचं निर्णयाचं नियंत्रण करते, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. आज मध्य प्रदेश सरकारने ज्याप्रमाणे भावांतर हमी योजना राबवायचा प्रयत्न केला, ती फेल झाली. तशी काहीतरी योजना सरकारने राबवल्या पाहिजे. एकतर मुळातच बाजारभाव पडले नाही पाहिजे, त्याकरता आयात निर्यात धोरणं नीट राबवली पाहिजे. जर बाजारभाव पडले नाही तर हमीभाव द्यायची गरज पडणार नाही. हमीभावापेक्षा जर किंमत शेतकऱ्याला मिळाली तर विषय संपला. पण मुद्दाम काही ठराविक लोकांना फायदा व्हावा म्हणून या आयात निर्यातीची धोरणं राबवली जातात आणि शेतकऱ्यांना योग्य ती किंमत मिळत नाही. त्यामुळे ही कर्जमाफी योजना फसवी आहे, त्याची गरज नाही. तुम्ही फक्त हमीभाव द्या आणि मग कर्ज देऊन आणि कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मिंद करू नका, लाचार करू नका, त्यांना स्वाभिमानानं जगू द्या. मी केंद्रात मंत्री असताना मी RTI कायद्याचं नियंत्रण करत होतो. DOPTचा मंत्री असताना आम्ही त्या कायद्यामध्ये जे काही बदल करायचे ते बदल केले. अगदी RTIचा जो लोगो आहे तो देखील मीच आमदारतून करून घेतलेला आहे. आणि सोनिया गांधीच्या प्रेरणेनं कायदा आला की सरकारमध्ये कामामध्ये पारदर्शकता पाहिजे. यांना पारदर्शक नको आहे, यांना काळा बाजारच करायचा. प्रत्येक ठिकाणी कमिशनखोरी करायची आहे. त्यांना पारदर्शक कशी चालेल? त्यांना जर RTI झालं तर सगळं कौड बंगाल टेंडरिंगचं वगैरे सगळं बाहेर निघेल. म्हणून त्यांनी RTI कायदा धाब्यावर बसवलाय. त्याला RTIचे कमिशन नेमलेले नाहीत, तर अपील केलं तर अपीलचं उत्तर मिळत नाही आणि जनतेचा माहितीचा जो अधिकार आहे तो त्यांनी हिरावून घेतलेला आहे. सरकारने बंद केला होता. सवंग लोकप्रियतेकरता घेतलेला निर्णय चुकीचा होता, त्यांनी मान्य केले, बंद केलेलं आहे. आणि काय की शेतकरी एक काही प्रमाणामध्ये विम्याचा हप्ता भरायला तयार आहे, पण प्रामाणिकपणे नुकसान झालं तर विमा मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. ते मिळत नाही. म्हणून शेतकरी म्हणतात की आम्हाला मिळणार नसेल तर हप्ता कशाला घेत आहे. हे दरसोडचे धोरण आहेत. त्या ₹1 धोरण त्यांनीच आणलं, त्यांनीच बंद केलं, कारण फेल झालं. हे तर 40% कमिशन उघड आहे. मोठ्या रस्त्यामध्ये समृद्धी असेल किंवा शक्ती मार्ग असेल, हे मार्ग फक्त 40% कमिशन करता केले गेलेले आहेत. म्हणजे जमीन खरेदीमध्ये बांगडी वेगळ्या, कॉन्ट्रॅक्टमध्ये 40% कमिशन खाल्लेलं आहे. 40% कमिशन खोरीमुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं आणि भाजपचं सरकार पडलं. इथं तेच होणार आहे. आता हे जिथं मिळेल तिथंच हात मारतात. अयोध्येच्या मंदिरातलं सोनं देखील यांनी चोरलेलं आहे. विटाच्या नावाने पैसे गोळा केले, ते चोरले आणि चौकशी नाही. काही नीट परीक्षेची चौकशी नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चौकशी नाही, बलात्कार झाले, खून झाले तरी चौकशी नाही, महाराष्ट्रात औद्योगिकरण होत नाही त्याची चौकशी नाही. हे सरकार संपूर्णपणे अपयशी आहे. फक्त गैरमार्गाने पैसा कमवणे आणि लोकशाहीचा लिलाव काढणे, लोकशाहीचा गळा घोटणे हेच त्यांचं काम राहील.
करण्याचा अधिकार शासनाला आहे की केंद्र सरकार? कशाला कुठला अवघड अधिकार. नाही हे बघा, हा निर्णय राज्य सरकार आणि केंद्र दोघांनी मिळून करायचा आहे आणि त्याबद्दल मतभिन्नता आहे. काँग्रेस पक्षामध्ये देखील वेगवेगळी मतं आहेत. चर्चा करून हा निर्णय सोडवला पाहिजे. काँग्रेस पक्षानं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण आणलं, उद्देश होता की जे शोषित घटक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यातून हे आरक्षणाची कल्पना पुढे आली. त्यामध्ये ते होत नसेल तर त्याचा अभ्यास केला पाहिजे. बाबा आता चेतनशील झाला असं वाटतंय. नाही, उशीरचा प्रश्न नसतो. आमचे अध्यक्ष रणजित देशमुख हे काम करत होते, त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना काही दिवस काम करता आलं नाही. जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला काही यश मिळू शकलं नाही, कारण जर पैशाचा बाजार झाला, जी मताची खरेदी झाली. आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय मताचा दर निघाला तुम्ही बघितला. आज आमदार खरेदी केले 50 खोके देऊन, खासदारांची खरेदी कितीने केली ते तुम्ही शोधलं पाहिजे खरं म्हणजे. त्यामुळं लोकशाहीचा लिलाव हाच या व्यवस्थेचं वर्णन करता येईल. ते नेतृत्व जे असेल ते निर्णय घेईल, तर त्याने आल्याशिवाय पर्याय नाही. कारण स्वार्थाकरता गेले होते, स्वार्थाकरता परत आले. आता तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी सत्ता गेल्यावर 20 खासदार फुटले. फक्त पैसे कमवण्याकरता, सत्ता गैरवापर करण्याकरता आली होती माणसं. महाराष्ट्रात तेच चाललेलं आहे आणि त्याला भीती आहे की आपला गैरव्यवहार उघडकीस येईल. ईडीची, ज्याला सीबीआयची, इन्कम टॅक्सची भीती आहे, ते जात आहेत. की चव्हाण साहेबांनी एक लक्ष्मण रेषा टाकली होती की काहींनी सहकार करायचा, काहींनी निवडणुका लढवायच्या आणि सहकाराच्या लोकांनी निवडणूकवाल्यांना मदत करायची, निवडणुकीने सरकारमध्ये काय अडचण आली तर सरकारला मदत करायची. हे सूत्र मागच्या काही वर्षामध्ये बदललं गेलं आणि सहकाराचीच माणसं, पैसाही त्यांनी कमवला आणि जनतेचे मालकी झाले. काँग्रेसमध्ये घडली हा निर्णय जनतेने घ्यायचा आहे. ज्यांना काही मिळालं, त्यांनी विश्वासघात केला, ते कधीच म्हणणार नाहीत की मला काही मिळालं. जनतेने निर्णय घ्यायचा की तुमच्या समोर ही माणसं घडलेली आहेत, कुणी त्यांना घडवलं आणि त्यांना तुम्ही आशीर्वाद द्यायचा का शाप द्यायचा तुम्ही ठरवा. नाही बघा, माझी भूमिका, काँग्रेस पक्षाची भूमिका अधिकृत आहे की आमचं NSUI युथ काँग्रेस आंदोलन चालू आहे. माझी भूमिका आहे की जो कोणी नरेंद्र मोदीच्या मुळावर घाव घालत असेल त्याला मदत केली पाहिजे. तो करतोय. आता त्याची पार्टी हे चुकीचं आहे. त्याने आंदोलन केलं तर युवक त्याला जोडतील. पार्टी म्हटलं की मग निवडणूक, लोकसभा, विधानसभा आलं तर पुन्हा त्याला लिमिटेशन येतं. पण एक युवकांच्या मधला जो द्विग्धता आहे, तो राग आहे, तो ते यातून दिसून आला. एक साधं सरन्यायाधीशांनी काही चुकीचं स्टेटमेंट केलं, त्या स्टेटमेंट करून एकानं ट्विट केलं अमेरिकेतून, त्याला किती प्रतिसाद मिळाला. पण युवकांनी जागा झालं पाहिजे. काय झालं, शेतकऱ्याचं आंदोलन झालं, शेतकऱ्यांनी केलं. नवनिर्माण झालं, मंडल झालं, मंडलचं आरक्षणाकरता झालं. मराठा आरक्षण मराठ्यांनी केलं. आज युवक अशी कॅटेगरी आहे की त्याला कुठलीच कॅटेगरी लागत नाही. शेतकऱ्याचा मुलगाही आहे, तो व्यापाऱ्याचाही मुलगा आहे, तो अधिकाऱ्याचाही मुलगा आहे, तो कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठे पैदा झाला, तुमच्या सगळ्यात मोठे आघात केलाय. तुम्ही सगळ्यांनी उठून उभं राहायला पाहिजे आणि देशव्यापी चळवळ उभी केली पाहिजे. तो तुमचा लोकशाहीमधला अधिकार आहे. विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागला, तुम्ही त्याचा बघता त्या निकालाला? ती खरेदी विक्री झाली ना, लिलाव झाला. फक्त तुम्हीच आम्हाला सांगा की काय दर निघाला होता. ही काय लोकशाही आहे का? त्यामुळे आता लोकशाहीचा गळा घोटलाय त्याने. आपण ते सहन करायचं का नाही हे लोकांनी ठरवायचं. काँग्रेस जिल्हा अध्यक्षांना ऑफर केली जाते, एवढं धाडस कुठून आलं? धाडस आहे ना, तर मंत्री 4 मंत्री जिल्ह्यात आहेत, मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे. आणि ते सोडा, तुम्ही इथं येऊन पालकमंत्र्यांना काय करता, इथल्या ज्येष्ठ मंत्र्यांची काय हालत करता. लाज वाटली पाहिजे जराशी. त्याचे कार्यकर्त्यांना वाटली पाहिजे, ते मंत्र्यांना वाटली पाहिजे. स्वाभिमानाचं काही लवशेष तरी आहे का नाही आपल्या पूर्वजांचा? ते चाललेलं आहे, मला त्याची काही डिटेल माहिती नाही. पण बघा, एन्काउंटर करा तर किती, त्या तिथं काही बदलापूरमध्ये लहान मुलींच्यावर बलात्कार झाला. ती खरंच लपवण्याकरता त्या पोलिसाचा एन्काउंटर केला. त्या माणसाचा एन्काउंटर, कुठल्या एका माणसाचा एन्काउंटर करून टाकलं. खरंच येऊन द्यायचं नाही बाहेर. आणि सगळे हे या विचाराचे उच्च पदस्थ अधिकारी, सगळे कार्यकर्ते. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचा आज पदग्रहण समारंभ होता आणि माझी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा
यांच्या हस्ते माझी पदग्रहण समारंभ पार पडला. या पदग्रहण समारंभासाठी अनेक काँग्रेस जिल्ह्यातील नेते कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि हा पदग्रहण समारंभ पार पडला. मला अडचणीच्या काळामध्ये आत्ता जिल्ह्यामध्ये काँग्रेसची अवस्था मी मगाशी सुद्धा सांगितले की आमच्याकडे खासदार नाहीत, आमदार नाहीत किंवा कुठले साखर कारखाने नाहीत, सहकारी संस्था नाहीत. अशा परिस्थितीमध्ये काम करताना थोडंसं अवघड जातं आहे. परंतु काँग्रेसचा वोटर्स भरपूर आहे, काँग्रेसला मानणारे लोक भरपूर आहेत. फक्त कार्यकर्ता नाही तर तो कार्यकर्ता प्रत्येक तालुक्या वाईज फिरून कार्यकर्ता तयार करण्याचं काम मी आता या पुढील काळामध्ये करणार आहे. आणि BLA 1ची यादी आता नेमलेली आहे. BLA 1च्या मार्फत BLA 2चं काम चालू आहे. थोडंसं माघाडीवर काम पडलेलं आहे. आत्ताच मला जस्ट मागच्या महिन्यात जबाबदारी मिळाल्या, त्यामुळं पण या येत्या 15 दिवसामध्ये BLA 2चं आमचं काम पूर्ण होईल. मी काल कलेक्टर साहेबांना भेटून सांगितलेलं आहे. थोडंफार प्रमाणात झालं काम आमचं, राहिलेलं काम पूर्ण होईल लवकरच.